नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. रंगपंचमीच्या सुद्धा सप्तरंगी शुभेच्छा. तर आज इथे मी काकडी घेतलेली आहे. तर काकडीचे 2 हेल्दी प्रकार आपण बघणार आहोत. खूप छान अशा कोवळ्या काकड्या आहेत ह्या. बिया झालेल्या नाहीयेत याच्यामध्ये. तर याच्यातल्या 2 काकड्या मी बाजूला काढून ठेवलेल्या आहेत आणि 3 काकड्या मी इथे कापून घेतलेल्या आहेत. कापलेली काकडी एका प्लेटमध्ये भरून ठेवू. सोबतच आपल्याला कापायचा आहे 1 कांदा आणि अर्धा टोमॅटो. कांदा सोलून घेतलाय, टोमॅटो सुद्धा स्वच्छ धुवून घेतलाय. कांदा कापताना कांदा असा पातळ कापायचा आहे, लांब. टोमॅटोच्या सुद्धा बिया काढून घ्यायच्या आणि टोमॅटो सुद्धा पातळ असा लांबट आकारामध्ये कापायचा आहे. तर आपण इथे अर्धा टोमॅटो घेणार आहे. अर्धा बाजूला तसाच ठेवून देऊया. बिया काढून घेतलेत. हा सुद्धा लांब असा कापून घेऊया. सोबत 2-3 लसूण पाकळ्या कापून घ्यायच्या आहेत. तर इथे आपली सगळी तयारी झालेली आहे. कांदा, लसूण, टोमॅटो, काकडी बारीक चिरून झालेली आहे. आता गॅसवरती कढई ठेवायची. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. तेल घालायचं. तर इथे मी जवळजवळ 4 चमचे, थोडंसं जास्त तेल घातले, म्हणजे पोहे खायचे 4 चमचे तेल घातले. अर्धा चमचा मोहरी घालायची, जिरं घालायचं, कापून घेतलेला लसूण घालायचा, कढीपत्ता घालायचा आणि आता घालायचा याच्यामध्ये कांदा. कांदा घातल्यानंतर 2 मिनटं परतून घ्यायचा कांदा. कांदा थोडासा भाजला की याच्यामध्ये घालणार आहोत आपण आता मसाले घालूया. मसाल्यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर घातली आहे. थोडासा गरम मसाला घालायचा, नाही घातला तरी सुद्धा चालेल. सोबतच घालायचा आहे टोमॅटो कापून घेतलेला. टोमॅटो घालायचं, 2 मिनटं फ्राय करायचं आणि याच्यामध्ये घालायचं आहे लाल तिखट. आता लाल तिखटमध्ये मी घाटी मसाला घातलेला आहे 1 चमचा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची पावडर वगैरे घातली तरी सुद्धा चालेल. दही घालायचं 1 चमचा. सगळे मसाले व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे, मिनिटभर परतून घ्यायचे आणि घालायची कापून घेतलेली काकडी. मसाला छान परतलाय. आता काकडी घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. काकडी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि चवीनुसार मीठ घालायचं. तर इथे मी अर्धा चमचा मीठ घातले. व्यवस्थित परत एकदा हलवून घेऊया आपण आणि याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं शेंगदाण्याचं कूट किंवा तुम्ही ओल्या खोबऱ्याचा खव घातला तरी सुद्धा चालेल, म्हणजे ओलं खोबरं किसून घातलं तरी सुद्धा चालेल. आता ही जी भाजी आहे ती आपण अगदी लसूण आणि जिरं मोहरीची फोडणी करून केली तरी सुद्धा खूप छान लागते. पण थोडीशी चविष्ट व्हावी म्हणून कांदा, टोमॅटो वगैरे असे बाकीचे मसाले ॲड करायचे. तर असे करत इथे शेंगदाण्याचं कूट घातले. आता हिला 2 मिनटं झाकण घालूया. छान पाणी सुटतं. सुटलेलं पाणी आटेपर्यंत हिला शिजवून द्यायची, म्हणजे वाफ द्यायची स्लो गॅसवरती आणि अशा प्रकारे आपली भाजी तयार होते. खूप छान भाजी लागते चवीला सुद्धा आणि तुम्ही बघू शकता तेल सुटले भाजीला आणि भाजी आपली रेडी झालेली आहे. खूप छान अशी भाजी तयार होते. खायला सुद्धा खूप चविष्ट लागते आणि हेल्दी भाजी. हेल्दी नाही म्हणता येणार, खूप मसाले घातलेत आपण, पण अगदी जिरा मोहरीवर सुद्धा ही भाजी खूप छान लागते. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. आता आपण सोबतच बघणार आहोत काकडी ग्लास. तर त्यासाठी 2 काकड्या घेतलेल्या आहेत. अगदी कोवळ्या काकड्या आहेत, जरासुद्धा बिया झालेल्या नाही आहे त्याच्यामध्ये. तर काकड्या कापून घ्यायच्या. सोबतच घालायचं आहे थोडंसं आलं साल काढून, अर्धी मिरची घालायची, 2 हिरव्या वेलच्या घालायच्या, अर्धा चमचा जिरे घालायचे, 2 मिरे घालायचे, सोबतच अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. पुदिना घालायचा. पुदिना आवडीनुसार घालायचा. काही लोकांना खूप पुदिना आवडतो, तर पुदिना हा आवडीनुसार घालायचा आहे. अर्धं लिंबू पिळून घ्यायचं, थोडंसं पाणी घालायचं, काळं मीठ घालायचं आहे पाव चमचा चवीनुसार आणि थोडीशी बडीशेप घालायची. हे सगळं घालून झाल्यानंतर शेवटी घालायची साखर. तर साखर 3 चमचे घातली आहे मी. आता थोडंसं पाणी घालूया आणि छान असं याला मिक्सरला लावून फिरवून घेऊया. फिरवून घ्यायचं, अगदी बारीक करून घ्यायचं आहे, कारण आपण गाळणार नाही आहोत परत याला. जर गाळायचं असेल, जरी गाळायचं असलं तरी सुद्धा हे खूप छान असं बारीकच मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे. खूप छान असा ग्लास तयार होतो, म्हणजे ज्यूस तयार होतो याचा. चवीला सुद्धा अप्रतिम लागतो. तर बारीक करून झाली. आता ग्लासमध्ये करूया
थोडेसे बर्फाचे क्यूब ॲड करू, थोडासा कापलेला लिंबू घालूया, थोडंसं पाणी घालायचं आणि सोबतच घालायचं आहे आपण बनवून घेतलेला ज्यूस. आणि असा हा आपला काकडीचा ग्लास तयार झालेला आहे. रेसिपी आवडली तर करून बघा. पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि तुम्ही बघू शकता किती छान असा मेनू झालेला आहे.